कामगार कायद्यातील बदल रद्द करावा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावं, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, अशा विविध मागण्यांसाठी केंद्रीय कामगार संघटनांनी बंद पुकारला होता। शेवगाव तालुक्यातील सर्व कामगार संघटनांकडून तहसीलदार हरीश सोनार यांना निवेदनही देण्यात आलं। कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला शेवगाव तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संघटना, कम्युनिस्ट पक्ष, तहसील कर्मचारी संघटना, आशा अंगणवाडी सेविका अशा अनेक संघटनांनी शहरातील गाडगेबाबा चौकामध्ये एकत्र येऊन मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिलं। शासनाकडे पाठपुरावा करतो आहे। ज्यावेळेला आपली सगळ्यांची एक शासनाला दिसेल त्यावेळेला निश्चितच त्याच्यातून चांगलं फलित येईल आणि शासनाला त्याची गंभीरतेने दखल घ्यावी। तसंच आपल्या सरकारने सरांनी जसं सांगितलं या लाचेचं संपादन करून जर आपलं दखल शासनाने घेतली नाही तर आपल्याला पुढे बेमुदत संप पुकारण्याची वेळ येऊ शकते आणि त्यावेळेला मात्र आपण सगळे एकत्र असू। जे प्राथमिक स्वरूपात थोडेसे लोक दिसत आहेत ते कसं आहे त्यावेळेला तो विराट समुदाय दिसेल आणि त्याचा दबाव शासनावर येईल असं मी चिंतून। यावेळी मोर्चामध्ये शिक्षक संघटनेचे सरचिटणीस सुनील शिंदे, अध्यक्ष भानुदास भिसे, ग्रामपंचायत संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय डमाळ, देवराम सरोदे, अशोक उधवणे यांसह कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। सी 24 ताससाठी संदीप देहाडराय सह आलिम शेख, शेवगाव।